ठाणे शहरातील धनलक्ष्मी नानजीबाई ठक्कर ठाणावाला पशुवैद्यकीय दवाखान्यात श्रीमद भागवत कथा सप्ताह सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तसेच दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. याचवेळी दैनिक समर्थ गावकरी दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सदर दिनदर्शिकेचे प्रकाशन हरिभक्तपरायण जिग्नेश महाराज जोशी आणि ज्येष्ठ समाजसेवक नानजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या शुभहस्ते पार पडले. या कार्यक्रमास वसंत बुचडे, कांतीराम बोराडे, फिरोजभाई पटेल, महेंद्रभाई रॉडिक्स, दिनेशभाई ठक्कर, नामदार राही, राजेंद्र पांडे, राजेंद्र पुराणिक तसेच दैनिक समर्थ गावकरी महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. खरं तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ज्यांच्या नावाने आणि 365 दिवस 24 तास ज्यांच्या दारातून दानधर्म केला जातो, संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ज्यांनी आमच्या वारकरी संप्रदायासारख्याच सर्व संप्रदायामध्ये सर्व समाजाला जे 80 ते 90 हजार मंदिरं बांधून संपूर्ण हिंदुस्थानामध्ये एकीचा संदेश दिला, ते या हिंदुस्थानातील थोर समाजसेवक नानजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या संकल्पनेतून आज ठाणे या ठिकाणी श्रीमद भागवत सप्ताह या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं तर ही आनंदाची बाब आहे, कारण आज संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये प्रत्येकजण स्वतःचा स्वार्थ बघत असतो. फक्त मी, माझी पत्नी आणि माझे मुलं, आई वडिलांकडे देखील लक्ष देत नाही. मात्र असा हा वयोवृद्ध माणूस वयाच्या 85व्या वर्षी देखील सर्व समाजातील, मग मी मराठा समाजातील असो, कोणत्या समाजाचा असो, कोणालाही नाही, पण सर्वांना बरोबर घेऊन जात असताना सर्व काही तुमच्यासाठी आहे, मी फक्त त्याचं निमित्त आहे. म्हणून आज या ठिकाणी कुत्रा असन, मांजर असन, वन्य प्राण्यांसाठी देखील त्यांनी या ठिकाणी श्रीमद भागवत सप्ताहाचं आयोजन केलं. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. माणसामध्ये देव पाहिला जातो तसं प्राण्यांमध्ये देखील देव पाहतो, कारण गोमाता यामध्ये देखील 33 कोटींचं रूप आहे आणि हे रूप सर्वांनी पहिले त्यांनी मगाशी सांगितलं 1000 गायी असेल त्यांच्याकडं, त्या गायींचं देखील ते गोपालन करतात. हा असा एक संकल्प घेऊन जाणारा हा समाज आहे. ते नेहमी म्हणतात, मी गुजरात राज्यातील जरी असेल तर माझी जन्मभूमी ही गुजरात असली तरी कर्मभूमी ही माझी ठाणा आहे. आणि म्हणून संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ते आजही मी ठाणावाला या नावाने संपूर्ण भागात ते परिचित आहेत. आणि आज या ठिकाणी, कारण मी गेल्या या हॉस्पिटलचं उद्घाटन मी केलं होतं, त्यावेळेस उद्घाटन झाल्यानंतर काही क्षणात माझी मुलीचा अपघात झाला आणि मी काही क्षणात तिथून प्रयाण केलं. पण त्यांनी मला जाताना एकच सांगितलं होतं की मी देवाकडे पूजा करतोय, तुझी कन्या वाचेल. आणि परमेश्वराच्या कृपेने माझ्या कन्येला देखील जीवदान प्राप्त झालं. म्हणून आज या उपक्रमासाठी येण्याचं भाग्य माझ्यासारखं प्राप्त झालं. खरं तर त्यांनी जर तसं पाहिलं तर आमच्या महाराष्ट्रामध्ये आमचं आळंदी असेल, पंढरपूर असेल, तर आमचं वारकरी संप्रदायाचं ते तीर्थ आहे. त्या ठिकाणी देखील मंदिरे बांधण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून अशा या महात्म्याला परमेश्वरानं एक शतक महोत्सवी करण्याचं भाग्य आम्हाला मिळो. आणि हे काम करत असताना सर्व काही आहे, इथेच सरस्वती आहे, इथेच लक्ष्मी आहे, इथेच तुकोबा आहे, इथेच ज्ञानोबा आहे. हे उपमा खरे ज्ञानमंदिर हे शालेय आहे आणि ते शालेय विद्यार्थ्यांसाठी दानधर्म करण्यासाठी सर्वांना प्रेरणा देतात. आणि हीच प्रेरणा घेऊन आम्ही देखील गेल्या 25-30 वर्षापासून या सामाजिक क्षेत्रात काम करत असतो. पत्रकारांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा जरी असला तरी आम्ही देणारे पत्रकार आहोत, आम्ही घेणारे पत्रकार नाही, ही ओळख आम्ही केली. म्हणून आज राज्यातील 27,000 पत्रकारांचं काम करत असताना आणि या पत्रकारांनी देखील आपण समाजाचे प्रश्न सोडवले पाहिजे, कारण समाज देखील आपल्याला डोक्यावर घेऊन नाचू शकतो. कारण या समाजामध्ये प्रश्न जर कुणा सुटत नसल्यानंतर तो फक्त पत्रकारांकडेच सुटला जातो. या देशातील न्यायाधीशांवर ज्यावेळेस अन्याय होतो त्यावेळेस देखील ते पत्रकारांकडेच येतात. म्हणून पत्रकारांनी देखील आपण पत्रकार आहोत याचं भान ठेवलं पाहिजे. आणि हे जे सामाजिक उपक्रम आहे, खरं तर वयोवृद्ध 85 वर्षाचे ते ठक्कर बाबा याचा काही घेणं नाही, सर्व काही अलबेल आहे, कुणाकडे काही मागायचं नाही. आणि तरी देखील ते प्राण्यांवर देखील प्रेम करतात, माणसावर देखील प्रेम करतात. आणि अशी माणसं या पृथ्वीवर परमेश्वराने पाठवले. म्हणून असा या ठिकाणी त्यांनी खरं महाराज जिग्नेशभाई महाराज जोशी महाराज यांची कथा अनेक दिवसांपासून अनेक भागामध्ये ते घेत आहेत. आणि खरं त्यांच्याकडे पाहिल्यानंतर जिग्नेश महाराजांचं त्यांच्या याच्यावर एवढं तेज आहे आणि त्यांचं ऐकण्यासाठी मन उत्सुक असतं. पण
आज प्राणी देखील ते प्राण्यांना देखील 6 दिवस मंत्रमुग्ध करणार आहे. परमेश्वर त्यांच्या रूपाने परमेश्वराने या ठिकाणी सेवा करण्याचं काम त्यांना दिलेलं आहे, पण ते घडवून आणण्याचं काम रणजीतभाईंनी केलेलं आहे. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी कोराडे साहेब असतील, आमचे बुचके साहेब असेल, सर्वच मान्यवर, आपण कशासाठी आलो यापेक्षा येण्याचं भाग्य मिळालं आणि ते भाग्य आपल्याला रणजीतभाईंमुळे मिळालं. म्हणूनच एकदा मी या NKD ट्रस्टचा आभार मानतो. कारण NKD ट्रस्ट ही कोणाची एकाची नाही, ही हिंदुस्थानातील सर्वांसाठी 365 दिवस 24 तास दान धर्म करणारी एक संस्था आहे. आणि या संस्थेच्या माध्यमातून सर्वांना सामावून घेतलं जातं. हीच खरं त्यांना मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुनने को मिला है, हमारे बच्चे लोग के लिए बहुत फायदा है कथा. हमारे कॉलेजों में भी हम 6 महीने 2 महीने 4 महीने कथा करते हैं बच्चे लोगों के लिए, क्योंकि भविष्य के नागरिक तुम लोग हैं. इसमें कलेक्टर बनेंगे, हमारे तो सैकड़ों कलेक्टर हो गया, CA 300 हो गया, डॉक्टर 300-400 हो गया, फॉरेन में 10,000 लोग हो गया. जहाँ डिपार्टमेंट में जाऊँ वहाँ मेरा विद्यार्थी रहता है. तो कहने का मतलब आप लोग बच्चे हैं, भविष्य के अच्छे नागरिक बनने हैं, तो आप भागवत सुनने से आपको बहुत मरम मिलेगा. मुझे तो जितना मरम मिला है वो भारत में किसी को नहीं मिला है. सब पैसे के लिए पागल बन गया है और मैं दुनिया भर को देता हूँ. मेरा कुछ नहीं देता हूँ, भगवान का देता हूँ. वो भागवत ने दिया वही देता हूँ, मेरा कुछ नहीं है. तो खास ध्यान रखो. साथ में क्या लेके जाना है? हमारा वो अजीत पवार उल्टा सीधा करके चले गया. क्या लेके गया? कोई बोलता है 70,000 करोड़ है, कोई बोलता है 40,000 करोड़ है, 50,000 करोड़ है, और उसका खुद का चाचा बोलता है इंक्वायरी नहीं करना चाहिए. क्यों भाई? जब ऐसा एक्सीडेंटली बात होता है तो इंक्वायरी करना चाहिए, मगर खुद का चाचा बोलता है नहीं करना चाहिए. तो ऐसे हमारे भारत के अंदर 8-10 लोग लास्ट में 11 वर्ष में गए हैं. लोहिया जज जो नंबर 1 था, उसको 100 करोड़ की ऑफर था जजमेंट के लिए, मगर उसने लिया नहीं और उसको पहुँचा दिया. पहुँचाने वाले का हालत क्या होगा देखो तुम लोग. अपन जिंदे हैं, अपने को देखने को मिलेगा कि ऐसे पहुँचाने वाले का हालत बहुत बर्बाद हो जाएगी. खास ध्यान रखो. भगवान 24 घंटा देख रहा है. भागवत बोलती है इधर कोई न कोई रूप से भगवान है. अभी हमारे जो इंजीनियर आए उसके रूप से भी हो सकता है, हमारा पटेल साहब से रूप से हो सकता है, हमारे राय साहब से होता है, हमारे बच्चे के रूप से होता है, पर तो भागवत कथाकार के रूप से भी हो सकता है. तो खास ध्यान, विजय भाई के रूप से हो सकता है. तो भगवान 24 घंटा हमारा नाटक देखता है. हम रात को सोते हो, रात को सोता नहीं, और एक दिन उसके सामने खड़ा रहना पड़ेगा. जैसे अजीत पवार कैसा खड़ा रह गया, सीधा सो गया, तो सुला देने को टाइम नहीं लगाता है, मगर अपना कर्म ऐसे करो कि जो अपने साथ में चले. जय भगवान, जय भगवान, जय भगवान. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.